अक्षय पाटील आणि तेजस पाटील यांचे सुद्धा आपण या सामन्याच्या माध्यमातून धन्यवाद देऊया। फलंदाजीसाठी स्ट्राईकला आपण पाहता अभि जाधव, नॉन स्ट्राईकला आपण पाहता विकी आंबरे, गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय सनी पाटील शिरवली संघाकडून। द मॅच ऑन पंचांचा इशारा, पंचांच्या उजव्या बाजूने सनी पाटील, डाव्या हाताचा गोलंदाज या ठिकाणी अपील केली गेली लेग बिफोरची, परंतु उत्साह जास्त आणि कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला। तिथे मात्र पंचांनी या ठिकाणी दात फेटाळली। ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू, त्या ठिकाणी पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश येत आहे गोलंदाज सनी पाटील या गोलंदाजाला। हा सामना खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण या सामन्यामध्ये जो संघ हा सामना विजयी होईल तो संघ मात्र या ठिकाणी या 4 ट्रॉफींमधील चमचमच्या ट्रॉफीमधील एका ट्रॉफीला हात लावायचा मान मिळवेल। त्यामुळे हा सामना असणार आहे खूप महत्वाचा, हाय व्होल्टेज। पुढचा चेंडू या ठिकाणी घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही आहे। या 18 चेंडूंच्या खेळामधले पहिले 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलाय गोलंदाज सनी पाटील या गोलंदाजाला। पुढचा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता, मोठा फटका मारायचा नादात मिस टायमिंग स्ट्रोक, त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला सुंदर झेल पकडला जातोय। फलंदाज अभि जाधव च्या पारीचा होतोय अंत। नक्कीच रुपेश साळुंके आपण पाहता या सामन्याचा आनंद घेतात आणि मेडन ओव्हर साठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलाय। मेडन ओव्हर साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय रुपेश साळुंके यांच्याकडून। सलगच्या 3 षटकारासाठी निखिल पाटील अजय टेलिकॉमचे मालक यांच्याकडून सलगच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक, सलगच्या 3 षटकारांसाठी रुपेश साळुंके यांचं 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 4000चं पारितोषिक असणार आहे सलगच्या 3 षटकारासाठी। आणि मेडन ओव्हर साठी जर विचार केला तर तुषारजी धुमाळ श्री गणेश स्पोर्ट्सचे ओनर यांच्याकडून गेम चेंजरची कॅप असणार आहे। नक्कीच सन्माननीय राकेश भाई जयराम जाधव यांच्या विद्यमानाने सुरू असलेले सामने आणि या सामन्यांवर खूप साऱ्या लोकांचं प्रेम आहे आणि ते प्रेम मात्र या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हा चेंडू ब्लॉकल मध्ये टाकला होता, अक्षरशः खणून काढले या चेंडूला। आकाश या ठिकाणी फलंदाजीसाठी आला होता, पहिल्या चेंडूवर सिंगल। आता मात्र या ठिकाणी खातं ओपन केलं गेलंय, धावफलकाचा श्री गणेश झालाय, ते म्हणजे पहिल्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर धावफलकावर 1 धाव आली आहे। हा मात्र आडव्या बॅटने खेळलाय डिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, चौकार। या ठिकाणी 4 धावांनी धावफलक हलतोय आणि 4 धावांनी धावफलक पाहायला मिळत आहे 5 या धावसंख्येवर। बीके आंबरे आता मात्र सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेतोय। रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट झाला होता, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये। नाराज असेल आपल्या या फटक्यावर पूर्णपणे तो म्हणजे विकी आंबरे। 1 षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि एका षटक समाप्ती अंती आपण धावफलकावर धावा पाहताय। एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा नंदनपाडा संघाच्या शिरवली संघाच्या विरुद्ध खेळताना। नक्कीच हे सामना आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे। सुंदर पिक्चर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते। जर का अजून पुढे लाईव्ह बरेच सामने आपल्याला पाहायला मिळतील या विभागामध्ये, आणि जर का
आपल्याला चांगली पिक्चर क्लॅरिटी, अशीच पिक्चर क्लॅरिटी हवी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी भानुदास रुटे सरांना संपर्क करा. हे षटक संपल्यानंतर आपण त्यांचं सुद्धा विजिटिंग कार्ड आपण स्क्रीनवर ठेवू. हा चेंडू सुरेख फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये, तेवढा सुंदर झेल पकडतोय. आपल्या संघासाठी नेहमी 100% योगदान देताना पाहायला मिळतो तो म्हणजे अंकेश कडू. आता मात्र आपण पाहताय आकाश या ठिकाणी बाद झाला वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये या ठिकाणी प्रवेश करतोय तो म्हणजे बंटी. या दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय अजय सांघिक कोट्यातून दुसरा षटक घेऊन प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये आपण पाहिला विकेट. म्हणजे अजून या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. 5 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात नंदनपाडा संघाच्या. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहता नौका फलंदाज बंटी. हा चेंडू अक्षरशः खणून काढलाय. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर पद्धतीने हा चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. द बिग हिट षटकार. आता मात्र अजयवर या ठिकाणी प्रहार केलाय. बंटी या फलंदाजाने आल्या आल्या लगावला षटकार. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय बंटी या फलंदाजासाठी. बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. बंटी ऑन अ फायर. बॅक टू बॅकचा येतोय हा दुसरा षटकार. आणि बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी या ठिकाणी पारितोषिक आहे अजय टेलिकॉम चे मालक निखिल पाटील यांच्याकडून तब्बल 3000चं आणि रुपेश साळुंके यांच्याकडून 1000 रुपयाचा. जर काय हा षटकार आला तर तब्बल 4000चं पारितोषिक मिळेल ते म्हणजे बंटी या फलंदाजाला. आता मात्र अजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर 17 धावा धावफलकावर. जिथे षटकाची सुरुवात चांगली झाली होती तिथे मात्र बंटीने या ठिकाणी 2 मोठे फटके लगावले. आपल्या संघासाठी हा फुलटॉस चेंडू संधी होती षटकार मारायची. लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता परंतु या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू जातो डीप स्वीपर रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेंडूची उचल होते, फेकी होतीये. तोपर्यंत 1 धाव एका धावाने आपण पाहताय 18 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे नंदनपाडा संघ. आता मात्र हा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी अंकेश कडू प्रयत्न करत होता परंतु चेंडू गेला सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलताय. दुसरं षटक प्रगतीपथावर संपलंय या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय आणि दुसरं षटक समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहताय 22 धावा. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 6 धावा होत्या, 5च धावा होत्या, तिथे मात्र या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या ते म्हणजे अजय या गोलंदाजाने.
धन्यवाद. या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या सत्रातील अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यावर आपण पाहता 22 धावा धावफलकावर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहताय अंकेश कडू. हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बंटी जयतो. वैयक्तिक 2 षटकार आणि 1 सिंगल म्हणजे 13 धावांवर खेळतोय तो बंटी ऑन स्ट्राईक. हा चेंडू या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाही. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 4 धावा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आल्या आणि या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. 26 या धावसंख्येवर बंटीचा विचार केला तर बंटी खेळतो वैयक्तिक 4 चेंडू आणि 17 या धावसंख्येवर. हा चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. या एका धाब्याने आपण पाहताय 27 धावा धावफलकावर येतात त्या म्हणजे नंदनपाडा संघाच्या. हा चेंडू या ठिकाणी रिवर्स स्वीप अटेम्प्ट झाला होता. अगर सीधी उंगली से घी निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. सरळ बॅटने जेव्हा धावा येत आहेत तेव्हा वाकड्या बॅटने मारण्याची गरज नव्हती. तिथे मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न झाला आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं. गोलंदाज अंकेश कडू या गोलंदाजाला धावफलक स्थिर होत आहे 27 या धावसंख्येवर. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला उचललाय. सनीने प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली परंतु चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार. आता मात्र 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 31 धावा. 31 धावा धावफलकावर वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय बंटी हा फलंदाज. हा चेंडू सुरेख होता ब्लॉक होल मध्ये ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, उचल करतोय, फेकी करतोय. तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. या 2 धावांनी आपण पाहता धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 33 धावा. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आपण पाहिलं विकी सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असताना विकीने पाहिलं की बंटी खोपकर चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटला बॉल चांगले लागतात आणि जिथे सिंगल घेऊन विकी स्ट्राईक ठेवू शकत होता तिथे मात्र आपल्या जोडीदारावर विश्वास दाखवलाय. बंटी खोपकरवर विश्वास दाखवलाय. या चेंडूवर बंटी खोपकरच्या खात्यामध्ये 2 धावा जमा होणार आणि वैयक्तिक पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. हा 1-2 पावलं पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु हा चेंडू पंचांकडून उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वाईड घोषित केला जातो या चेंडूला. परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजे बंटी खोपकर. वैयक्तिक 8 चेंडू आणि 23 धावांवर. टाळ्या व्हायला पाहिजेत या बंटी खोपकर फलंदाजासाठी. सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी त्यांनी करून दाखवली.
आता मात्र आपण पाहताय फलंदाजीसाठी नवीन फलंदाज बंटी खोपकर याची जागा घेण्यासाठी आशिष. आणि मी नेहमी म्हणतो एनर्जी कांट बी क्रिएटेड, एनर्जी विच ट्रान्सफर वन पॉइंट टू अनदर पॉइंट. एनर्जी या ठिकाणी ट्रान्सफर बंटी खोपकरची या फलंदाजामध्ये जर झाली असेल तर मात्र या शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. जिथे आपण पाहताय अंकेश कडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर, एक बॉल बाकी ना, 2 चेंडू बाकी आहेत. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 34 धावा धावफलकावर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात नंदनपाडा संघाच्या. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्लोज कीपर आहे, चेंडू कलेक्ट केलाय, स्ट्राइक चेंज होणार नाही. नक्कीच आता मात्र या ठिकाणी आपण स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान अंकेश कडू सुंदर गोलंदाजी या चेंडूवर पाहायला मिळाली. या षटकामध्ये विचार केला 2 चौकार जरूर खाल्लेत, 2 वाईट जरूर टाकलेत, परंतु या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 8 ते 10 धावा म्हणजे जास्त नाही आहेत. परंतु या शेवटच्या चेंडूवर काय होणार, शेवटच्या चेंडूवर जर चौकार आला तर 38 होणार, षटकार आला तर 40 होणार, सिंगल आली तर मात्र 35 होणार, डबल आली तर 36 होणार. परंतु या उलट जर चांगल्या चेंडूची फेकी झाली आणि जर का चेंडू निर्धाव झाला तर मात्र 34 राहणार. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये, चेंडू सीमा रेषे बाहेर षटकारासाठी. मी म्हटलं होतं एनर्जी कॅन बी क्रिएटेड विच ट्रान्सफर वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. क्रिकेट आहे मित्रांनो, या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 40 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी SSS शिरवली संघाला गरज आहे 24 चेंडू आणि 41 धावा, सॉरी 18 चेंडू आणि 41 धावांची. शिरवली गावातील अंबानी यांचा मोबाईल पडलाय. जर कुठे पडला, कोणाला सापडला असेल तर आणून या ठिकाणी जमा करा समालोचन कक्षामध्ये. पंच चेंडू आहेत आपल्याकडे नवीन. तर YouTube लाईव्ह आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्ड. सुंदर साऊंड क्वालिटी आणि सुंदर पिक्चर क्वालिटी सकट आपण पाहता हे सामना युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. त्यांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया. जे कोणी ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांच्यासाठी आपण आपल्याला विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि करायला विसरू नका. वळूया मैदानाकडे.
उमेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. या सामन्यांसाठी आपल्याला सामनावीरांच्या ट्रॉफीज ज्यांनी दिल्या ते कुमार अभिषेक कदम यांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया. पंचांचं काम आपण पाहता सलग चौथा दिवस सुरेश तात्या खरिवले यांनी पाहिलं, त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आत्ताच्या या सामन्याचं पंचांचं काम आपण पाहतो प्रत्येक युनिटमध्ये जबाबदारी घेऊन काम करतात. ऋषी पाटील, अक्षय पाटील, तेजस पाटील, सागर पाटील, त्यानंतर दिनेश खरिवले, ओमकार पाटील, अजून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं तर क्षमस्व, प्रणय पाटील, प्रणय पवार यांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आता मात्र या चेंडूवर आपण पाहताय डीप मिड विकेट रिजनला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. पहिल्याच चेंडूवर 2 धावांनी खातं ओपन केलं जात आहे. 18 चेंडू आणि जिथे गरज 41 धावांची तिथे पहिल्या चेंडूवर आलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलत आहे. 17 चेंडू आणि आता मात्र 39 धावा. 17 चेंडू 39 धावा. विकी गोलंदाजी मार्कवर अक्षय. फलंदाजीसाठी आपण बघता 1-2 पावले पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तो चेंडू सरळ जाऊन विसावला. यष्टिरक्षक एजे याने मात्र उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू या ठिकाणी सुंदर फटका होता, परंतु फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी आभी जाधवने पकडलाय झेल आणि संपलाय अक्षयच्या पारीचा खेळ. आता मात्र या ठिकाणी अक्षय हा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहताय सनी पाटील. आणि या फलंदाजांवर आता मात्र पूर्णपणे दारोमदार असणारा तो म्हणजे यस डबल आहे शिरवली संघाचा. कारण 15 चेंडू 39 धावांची गरज आहे. सनी पाटील मध्ये क्षमता आहे या धावा करण्याची, परंतु सनी पाटीलचा खेळ कशा पद्धतीचा असणार आहे. फुल फॉर्म मध्ये यंदाच्या वर्षी यंदाच्या हंगामामध्ये, परंतु गोलंदाज सुद्धा जर विकी आंब्रेचा विचार केला तर या खालापूर टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे विकी आंब्रे, ज्याला दिगोड्याचा मोठा म्हणून संबोधलं जातं. तो विकी आंब्रे गोलंदाजी मार्कवर आहे. ऑलराऊंडर कामगिरीमध्ये पाहायला मिळतो. पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहता उजव्या हाताचा गोलंदाज सनी पाटीलसाठी पहिला चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स आधी जाधव त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, परंतु चेंडू त्याला हुलकवून देऊन सीमा रेषेबाहेर जातोय. येतोय या सत्रातील पहिला चौकार सनी पाटीलच्या बॅटमधून. मिलिंद सावंत टेन्शन मध्ये आपण पाहताय या सामन्याच्या. नक्की हा सामना कोण जिंकणार. नंदनपाडा संघाचे खंदे सपोर्टर आहेत आणि या सामन्याचा आनंद घेतात. रुपेश साळुंके सुद्धा आपण पाहताय या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांचं एटीएम सकाळपासून खुलं आहे. हा चेंडू मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू त्या ठिकाणी अभि जाधव उचलतोय, फेकतोय. तो एक धाव खराब कलेक्शन पाहायला मिळालं. धावबाद होऊ शकतो तिथे मात्र या ठिकाणी पंचांकडून रिव्ह्यू घेतला जातोय. नक्कीच फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद आहे सनी पाटील, जिथे मात्र आता अंकेशवर या ठिकाणी पूर्णपणे दारोमदार असणार आहे. अंकेश आणि नवीन येणारा फलंदाज अजय यांच्यावर या ठिकाणी दारोमदार असणार आहे. हा चेंडू 1 धाव मिळाली आहे. सांगितलं मी 4 वेळा.
एक धाव येते धावफलकावर धावा लागतात 7 धावा. लगातारच्या 3 षटकारासाठी आपण पाहताय अजय टेलिकॉम निखिल पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. या चेंडूवर अंकेश कडू बाद होऊ शकला असता. एक सोप्पा झेल मुन्ना त्या ठिकाणी जमिनीला दान करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली जाते परंतु चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. या ठिकाणी आपण पाहताय अजय टेलिकॉम मध्ये म्हणजे निखिल पाटील यांचं शॉप आहे मोपाड्यामध्ये. तिथे ग्रँड लकी ड्रॉ ओपनिंग असणार आहे 15 डिसेंबर 2025 रोजी. गोवा ट्रिप कपल साठी या ठिकाणी मिळणार आहे. मूव्ही तिकीट फॉर कपल असणार आहे. फ्लाइट तिकीट या ठिकाणी 2 कुपन असणार आहेत. 7 गिफ्ट असणार आहेत. त्याच्यामध्ये 3 आपल्याला सांगितले. 4था गिफ्ट असणार आहे इमॅजिकाचा पास असणार आहे कपल साठी. त्यानंतर 4थं गिफ्ट असणार आहे ट्रॉली बॅग असणार आहे 4 पर्सन. आणि त्यानंतर ब्लूटूथ स्पीकर असणार आहे 4 पर्सन साठी. आणि शेवटचं असणार आहे कॅन्डल लाईट डिनर फॉर कपल. म्हणजे सर्व जेवढे ठेवले त्या बक्षीस तेवढे कपल साठी या ठिकाणी पाहायला मिळतात. फक्त 2 बक्षीस ट्रॉली बॅग आणि ब्लूटूथ स्पीकर हे इंडिव्हिज्युअल असणार आहेत. माझं सुद्धा नाव त्याच्यामध्ये असेल मला वाटतं कारण मी पण मोबाईल घेतला त्यांच्याकडून. तर त्या लकी ड्रॉ मध्ये किशोर जंगम सुद्धा इथे आहेत. त्यांनी सुद्धा घेतलाय. मयूर मुंडेंनी सुद्धा घेतलाय. म्हणजे आपली नावं सुद्धा निघू शकतात. त्यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आलंय. निखिल पाटील यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि माझ्यासाठी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक गुगल पे केलंय त्यांनी. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. गोलंदाजी मार्कून आपण गोलंदाज पाहता राज वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाज राज या ठिकाणी सज्ज झालाय. स्ट्राईकला आता मात्र कर्णधार आपण पाहताय या संघाचा सूत्रसंचालन जो करतो तो अजय. हा चेंडू उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जाऊन दिलाय चेंडूला. हा चेंडू वाईड घोषित करताय पंच. एका धाब्याने आपण पाहताय 12 धावा धावफलकावर. 12 धावा धावफलकावर आल्यानंतर आपण पाहताय समीकरण 12 चेंडू आणि गरज SAA शिरवली संघाला 29 धावांची. हा चेंडू वन साइडला खेळून काढला. या दरम्यान 1 धाव घेतली जाते. एका धाव्याने आपण पाहताय धावफलकावर धावा पाहायला मिळतात 13 धावा. आणि सनी यांची बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय जीवन थापा रेड हेअर या ठिकाणी आलेत. परंतु सनी पाटील या ठिकाणी बाद झाला होता. त्यांचा सामना बघण्यासाठी ते आलेत. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर येतोय. सुंदर आणि देखणा चौकार अंकेशच्या बॅटमधून. या दरम्यान आपण पाहताय हा चौकार आला. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचला. 2 बाद 17 या धावसंख्येवर. 2 बाद 17 धावा धावफलकावर आल्या. समीकरण बदलते 10 चेंडू आणि गरज आहे शिरवली संघाला जिंकण्यासाठी 24 धावांची. 10 चेंडू 24 धावा लगातारच्या 3 षटकारांसाठी निखिल पाटील यांचे 3000 आणि रुपेश साळुंके यांचे 1000. 4000 रुपयाचे तब्बल पारितोषिक असणार आहे लगातारच्या 3 षटकारासाठी. तिथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज या ठिकाणी सज्ज झालाय.
हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, जाळ्यात पकडलाय, फलंदाज अंकेश कडू या ठिकाणी होतोय बाद.
7 चेंडू 20 धावांची गरज. या चेंडूवर जर का मोठा फटका आला तर मात्र हा सामना 50-50 पाहायला मिळेल. हा चेंडू या ठिकाणी सुरेख टाकलाय गोलंदाज राज. या गोलंदाजाने कोणत्या प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला नाही. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थित स्थिरावलं गेलं 21 या धावसंख्येवर. जिथे आता मात्र समीकरण आलंय विजयासाठी शिरवली संघाला. 6 चेंडू बाकी असतील आणि धाबा करायच्यात 20. प्रणव पाटील प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर आता मात्र तिसरा गोलंदाज नंदनपाडा संघाकडून या ठिकाणी वापरला जातोय अजय. स्ट्राईकला आपण पाहताय गिरीश शाह. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता गोलंदाज अजय. या गोलंदाजाने चेंडू कोणत्याही प्रकारे समजला नाहीये फलंदाज गिरीश या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. 3 मोठे फटके ची गरज आहे. त्याच्यामध्ये हा एक घुटना टेक तमाशा टेक मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अभि जाधवने पकडलाय. झेल संपलाय गिरीशच्या पारीचा खेळ. डीजे मास्टर साठी आई गावदेवी नानिवली संघ आपल्याला विनंती या ठिकाणी आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. 4 चेंडू बाकी असतील या षटकातील आणि लगेच आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक एंडला वरून. 4 चेंडू गरज आहे 20 धावांची. हा चेंडू जोरदार बॅट फिरते बॅट आणि चेंडूची मुलाखत नाही आहे. अजयला मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला ठेवण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे नंदनपाडा संघाच्या गोलंदाज एजे या गोलंदाजाला. आता मात्र 3 चेंडू 20 धावा. गोलंदाजाची एखादी चुकीच आता मात्र शिरवली संघाला या सामन्यामध्ये तारू शकते. हा मात्र बॅट कार्पेटच्या सहारे अलंग द कार्पेट चा फटका पाहायला मिळाला. ऑन साइड रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडूची उचल झाली फेकी झाली. तोपर्यंत एकच धाव. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी असणार या सामन्याची. कारण चेंडू बाकी असतील 2 आणि धावा करायच्या असतील 19. 2 चेंडू 19 धावा ची गरज. हा चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवलाय. धाव घेण्याचा कोणताही मानस या ठिकाणी नाही आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि 19 धावांची आवश्यकता. जवळजवळ नंदनपाडा संघ हा सामना जिंकलाय. नानिवली संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी विनंती आपण या लगेचच आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल.
बॅटची कडा घेऊन या ठिकाणी झेलबाद झाला असता, परंतु वन बाउन्स त्या ठिकाणी तो चेंडू पकडला. नंदनपाडा संघ या ठिकाणी हा सामना जिंकलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो ऑफ द हिरो